नमस्कार मंडळी, तर आम्ही आलो आहोत मध्य प्रदेशमध्ये आणि उज्जैनच्या तिथंच काळभैरव मंदिर पण आहे। साक्षात काळभैरव भगवानाचं तिथं स्थान आहे आणि हे स्थान भैरवाचं मंदिर क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे आणि भगवंताला आज तागायत दारू गांजाचा भोग लागतो, म्हणजे प्रसाद लागतो आणि ती भगवंताला पाजलेली दारू कुठं जाते आज तागायत त्याचा पत्ता लागलेला नाही आहे। तर 100% तुम्ही जर का उज्जैनला महाकाल उज्जैनला येत असाल तर 100% तुम्ही काळभैरवाच्या मंदिरला पण तुम्ही एकदा भेट देऊन बघा। खरंच खूप प्राचीन आणि सुंदर असं मंदिर आहे आणि साक्षात काळभैरव भगवानाचं इथं स्थान आहे। चालला सगळी कसं बसलो कसं रिक्षात चाललोय कालभैरवाचं दर्शन घ्यायला। नवीन जय महाकाल ऑटोमधनं आता चाललोय काळभैरवाचं दर्शन घ्यायला। पुढं तुम्हाला दाखवतो आणि साहजिक आहे जिथं बायका आहेत तिथं गप्पा ह्या रंगणारच। तसंच आमच्या रिक्षामध्ये पण असंच काय झालं होतं, खूप चांगल्या गप्पा रंगल्या होत्या आणि मम्मी माझं कौतुक करत होती का काय माहीत नाही, सगळेजण लय आतुरतेने माझ्याकडे बघत होते तर मी मम्मीला कमेंट करत होते। आम्ही कुठे चाललोय पिल्या? उज्जैनच्या काळभैरव मंदिरला सगळीजण आलेत आता। आम्ही रिक्षामधून आत्ता उतरलोय आणि पिल्लू माझ्या बरोबर आहे, आमच्या पुजारींचं बाळ आहे आणि सगळीजण यायला लागलेत। आत्ताच आम्ही रिक्षातून उतरलोय आणि सगळीजण जय महाकाल जय महाकाल जय महाकाल जय महाकाल जय महाकाल हरे हरे महादेव। जय महाकाल जय महाकाल जय महाकाल जय महाकाल जय महाकाल। आणि आम्ही उतरलो होतो रिक्षामधनं आणि सगळेजण जे काय भगवंताला प्रसाद घ्यायचा असतो, फूल असू देत, जे काय नारळ, तिथलं जे काही घ्यायचं आहे काळभैरवाचं साहित्य, ते सगळं घेऊन आम्ही मंदिराकडे जात होतो आणि सगळे आमच्या बसमधले जे मंडळी आहेत ते पण सगळेजण भगवंताला प्रसाद घेत होते। आम्ही आता काळभैरवाचं दर्शन घ्यायला चाललोय। आम्ही हे सगळं घेतल्या, जे काही देवाला चढावा म्हणतात तिकडं, जे काही देवाला अर्पण करायचं आहे ते बघूया आजचा दिवस कसा जातो। काय मग कुठं आलोय आपण? उज्जैनला। काळभैरव मंदिर माऊनं पण लय काय 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 घेतलंय। आणि तुम्ही बघत असाल कसं कसं आत तुम्ही मंदिराकडे प्रस्थान करता, आत जाता, ह्या प्रत्येक बॅरिगेटवर प्रत्येक भाविक भक्तांनी कलावा म्हणतात इकडं, म्हणजे जे मन्नत मागतात, जे हातावर आपण धागे बांधतो ते साक्षात भगवंताकडे जे काही तुमची इच्छा आहे ते मागून त्या दोऱ्याला तिथं आत देवारात अर्पण करून त्यांच्याकडनं ते आशीर्वाद घेऊन तुमची जी काही मन्नत म्हणतात ते घेऊन तुम्ही इथं बांधू शकता। आणि हे उज्जैनच्या काळभैरव मंदिराचा हा बाहेरचा सगळा हा गाभारा ओम श्री कालभैरव मंदिर म्हणून लिहिलं आहे। खूप चांगली पुराणात कालाची ही सगळं बांधकाम आहे आणि हे साक्षात श्री कालभैरवाचं मंदिराचं हे मुख्य दरवाजा म्हणू शकता तुम्ही। भावी भक्त इथनं वर येतात, प्रत्येकजण रांगेतून दर्शन घेत असतात। खूप प्रसन्न वाटतं ह्या अशा ऐतिहासिक आणि खूप भगवंताच्या साक्षात्कारातल्या या जागांवर येताना। आणि भगवंताचं साक्षात वाहन म्हणजे श्वान, म्हणजे आणि हीच ती साक्षात श्री काळभैरव भगवंताची मूर्ती। साक्षात आज तागायत भगवंताला जो प्रसाद म्हणून जे काही दारू गांजा भगवंताला प्रसाद म्हणून अर्पण करतात ते इतकं मोठं रहस्य आहे की ते कळतच नाही की कुठे गेलंय। उज्जैनमध्ये काळभैरव मंदिर, काळभैरव साक्षात झालेले आहे आणि त्या मंदिरामधील हे पुराणात कालाचे काही देवी देवतांचे मूर्त्या आहेत ज्या खूप सुंदर रीतीने सजवून काचेच्या पेटीमध्ये ठेवल्या आहेत। रोज त्याचं पूजन केलं जात होतं असं म्हणतात ते। खरंच खूप
प्राचीन मंदिर आहे हे। मी आणि आमचे साहेब काळभैरवाचं दर्शन घेतलेलं आहे। हुआ ना दर्शन ठीक से? जय महाकाल। आणि हे काळभैरवाच्या मंदिरच्या बाजूलाच हे शिवाची मूर्ती आहे। इथं खूप प्रसन्न वाटतं हे मंदिर बघितल्यावर, साक्षात प्राचीन कालामध्ये गेल्यासारखं वाटतं। आणि मंदिराच्या समोरच एक खूप मोठी डिकमाळी आहे, जे दसऱ्यात असू दे, जे काही सणासुदीला, दिवाळीला इथं खूप चांगला दीपोत्सव साजरा केला जातो असं मला पुजारी मंडळी सांगत होते। इथले लोक पण खूप प्रेमळ आहेत, खूप काहीतरी माहिती विचारली की मनापासून सांगतात। हेच नवल वाटतं की आपल्या प्रदेशामध्ये आपण कोणाला काहीतरी माहिती विचारली तर सांगतो, पण इथले लोक पण खूप गोड आहेत। जे काही मी विचारत होते माझ्या यूट्यूब ब्लॉगसाठी ते खूप मनापासून मला सांगत होते। मला ह्याचाच फार मोठा अभिमान वाटला। आणि ही सगळी आमची मंडळी थांबली होती आणि आम्ही सगळेजण आता काळभैरवाष्टक म्हणणार होतो एकदम ग्रुपमध्ये बसून। देवे राज्य सेवे पान पावनाग्नि पंकजं जालयज्ञसूतरमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भावाब्धितारकं फलं नीलकण्ठमिश्रितातदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षसारमोक्षमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं कामकायमादिदेवरक्षरं निरामयं भीमविक्रमविचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारो विग्रहं भक्तवासलं समस्तलोकविग्रहं विनिग्मोहयत्यहेमकङ्कनीलसत्कटि काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं स्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सूक्ष्मदर्शकं विभो वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपाशुराभिराभिरामपाशुकं नित्यं विधिदेवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशरं करालद्रोष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासहीनपद्मजालकोशिशेकपि दृष्टिपातनष्टपापजालमृगशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभो नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति हे मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैत्यलोभकल्पतापनाशनं श्रीयन्ति कालभैरवादिसंधं साधनं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे श्रीमत्शङ्कराचार्ययुतं कालभैरव अष्टकसम्पूर्णं श्रीकालभैरव चरणार्पणमस्तु शुभं भवतु। अथ श्रीज्योतिर्लिङ्ग अष्टकस्नानं श्रीनाथदेवदत्तदेवदाचार्ये पायमङ्गलकथापकुन्द्रमाले यात्रा शिवालय कथाकथाकर्माले आज्ञानमोक्षमति सकयहरावे श्रीनाथदेवदत्तदेवदाचार्ये वाते शेषमणदेववती मागे भक्तिशीलाव्य अभ्यासणे शिवाले भायान्तरमदाशिवदत्ते हरावे श्रीनाथदेवदत्तदेवदाचार्ये ब्रह्मानन्दसदने सुधारपाये कालक्रमसंज्ञापचारे आये तत्त्वस्वाभियानमुलावे श्रीनाथदेवदत्तदेवदाचार्ये पामागति प्रपञ्चवरासावा दारिद्र्यसुखवैलेशकदानसावा श्रीपुत्रकमलासितयासावे श्रीनाथदेवदत्तदेवदाचार्ये पाये विद्राविराजस्वामनाके दावे भक्ताये सत्यहरायाके नाके विद्राभवसकलहरावे
श्रीनाथजी मदस्ती उदार्यावे श्रीनाथजी शबदगुरु ज्योति लिंगा तेजर प्रजासी भक्ति त्या पुलिंगा रविदत्ता गिरजावे श्रीनाथजी आणि आमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. आम्ही असं ठरवलं की काळभैरवाजवळ आम्ही सगळेजण ग्रुप फोटो घेणार, कारण की एक एक बसलो तर खूप वेळ होणार. खरंच खूप भारी वाटत होती ही फ्रेम, एवढी जणं एकत्र एका फ्रेममध्ये. खरंच जय महाकाल. हम उज्जैन में काल भैरव मंदिर आए हैं. जय महाकाल. ह्या दोऱ्याचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जे पण लोक त्यांचे काय मन्नत म्हणतात, इकडे मन्नत असू दे, त्यांचं जे काही मागणं आहे ते दोरा घेऊन त्यांचे जे इच्छा आकांक्षा आहे ते भगवंताला सांगून काळभैरवला इथं दोरा बांधतात आणि भगवंत त्यांच्या इच्छा पूर्ण करतो अशी त्यांची श्रद्धा आहे. बघूया मनोकामना बघूया. आणि मंडळी, हे काळभैरव मंदिर उज्जैनचं क्षिप्रा नदीच्या तटावरती आहे. खूप पवित्र अशी ही क्षिप्रा नदीच्या तटावर आपलं हे काळभैरव मंदिर स्थापित आहे. खरंच धन्य आहे. आणि आमच्या ट्रिपमध्ये खूप छान असं गोंडस असं बाळ पुजाऱ्यांचं जे कायम माझ्यासोबत असतं, तर त्याच्यावर आम्ही खेळत होतो. खूप मजेशीर गेली ही ट्रिप. त्याला घाबरत होतो आम्ही. आणि तुम्ही बघू शकता, जर का तुम्ही बाहेर आलात तर तुमच्या घरात जर का तुम्हाला फोटो ठेवायचा असेल तर हा उज्जैनचा महाकालचा फोटो आणि काळभैरीचा एकत्र खूप सारे भेटवस्तू तुम्ही जर का इकडून घेऊन जात असाल तर खूप सारा दुकान लावले तिथं. त्रिशूळच असू दे, जे काही घंटी असू दे, आपण घरात जे पूजेसाठी वापरतो. आणि तोपर्यंत आम्हाला बाहेर दिसले उंट. तर माझी इच्छा झाली उंटावर बसायची. मम्मी म्हणाली तुझी इच्छा आहे तर तू बसून टाक. जरा भीती वाटत होती पण असू दे, धाडस केल्याशिवाय काय होत नाही. त्या छोट्या माझ्या फेवरेट बाळाला घेऊन बसले. इकडं पक्का महाराज आणि त्यांची मुलगी पण बसली होते. पहिला जरा भीती वाटत होती पण नंतर मज्जा आली आम्हाला पण, कारण की राजस्थानला आम्ही कधी जाऊ आम्हाला माहिती नाही, पण इथंच आम्ही तो आस्वाद घेतला उज्जैनच्या दारात आणि खूप मज्जा आली असं मला वाटतंय. तोपर्यंत आमच्या आईसाहेब सुद्धा उंटावर बसल्या. आम्हाला म्हणत होते उंटावरची शानी आली आणि स्वतः पण लगेच उंटावर बसल्या त्या बाळाला घेऊन. मम्मी आमची जरा धाडशीच आहे. लगेच असं काहीतरी ॲडव्हेंचरस दिसलं की लगेच करायला तयार असत्या, घाबरत बिबरत काय नाही. तिच्याकडनंच माझ्यात हे आले फ्लो झालं असं मला वाटतंय. ती खूप आनंदी होती उंटावरून. म्हणजे खूप मस्त वाटत होतं आम्हाला पण सगळ्यांना बसा बसा म्हणत होती ती पण. आणि पहिला म्हटले मीच बसून दाखवतो, मी बसल्यावर तरी बसून बघा तुम्ही सगळे. आणि तिनं पण ही ट्रिप खूप छान एन्जॉय केली. ती पण उंटाची एक सवारी घेऊन आली. मज्जा आली आम्हाला तरी तिला उंटावर बसून बघायला. आणि जाऊन त्यांचा लगेच तिथनं फिरून आणतात. ती लगेच एक राऊंड ती लगेच म्हणत होती जरासं फिरून आणलं म्हणून लगेच नाराज झाली. पण तेवढंच आम्हाला हॅप्पी वाटलं. खरंच मज्जा आली. काय वाटत नाही ते उंटावर बसाल ते शिडीवर उतरतो ना. धरून बसायचं घट्ट पुढं काय नाही होत काय होत नाही.
पुढे करा म्हणजे आणि असं मजा मस्ती करत एन्जॉय करत आम्ही ही उज्जैनची काळभैरवची ही ह्या स्थानाची ट्रिप संपवली. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू